जळकोट तालुक्यात ऑटोसह तिघे वाहून गेले, एक जण वाचला. जळकोट तालुक्यातील माळ हिप्परगा ते पाटोदा खुर्द रोडवर ऑटोसह तिघेजण वाहून गेले. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ऑटो पुलावरून घातला असता पुलामध्येच ऑटो बंद पडला आणि ऑटोमध्ये बसलेले तिघेजण वाहून गेले. यापैकी शान सूर्यवंशी, वैभव गायकवाड, विठ्ठल गवळे हे तिघेजण वाहून गेले. यामधील रात्री उशिरा विठ्ठल गवळे या व्यक्तीला वाचवण्यात यश आले आहे. मात्र शान सूर्यवंशी व वैभव गायकवाड यांचा शोध अद्याप लागला नाही. जळकोट तालुक्यातील माळ हिप्परगा येथील शान सूर्यवंशी, वैभव गायकवाड, विठ्ठल गवळे, संग्राम सोनकांबळे, बंटी वाघमारे हे 5 जण एका ऑटोमधून पाटोदा खुर्दकडे येत होते. परंतु जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे नदीला पूर आला होता. अचानक ऑटो नदीमध्ये बंद पडल्यानंतर अचानक पूर आला व या पुरामध्ये ऑटोसह तिघेजण वाहून गेले. यामध्ये शान सूर्यवंशी हा CISFमध्ये जवान म्हणून कार्यरत आहे, तर वैभव गायकवाड हा शान सूर्यवंशीला यांना सोडण्यासाठी उदगीरकडे जात होता. या ऑटोमध्ये विठ्ठल गवळे पाटोदा बुद्रुक येथील व्यक्ती देखील होते. ते देखील गावाकडे निघाले होते, परंतु ऑटोमधून वाहून गेले. यानंतर परिसरातील नागरिक तसेच प्रशासन, पोलीस व NDRFच्या टीमने नदीमध्ये उतरून या ठिकाणी यांचा शोध घेतला. यानंतर विठ्ठल गवळे सुखरूप आढळून आले. त्यांना बाहेर काढण्यात यश आले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बुधवारी प्रशासनाची टीम तसेच पोलीस प्रशासन व NDRFची टीम माळ हिप्परगा गावाजवळ गेली असून सदरील वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेणे सुरू आहे. यासोबतच जळकोट तालुक्यातील तिरुका येथील एक युवक पुराच्या पाण्यात मंगळवारी सकाळी वाहून गेला होता. याचा देखील अद्याप शोध लागला नाही. सध्या शोधकार्य सुरू आहे. जळकोट तालुक्यामध्ये 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. तसेच शेतींचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच जीवितहानी व वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील शेतकऱ्याकडून होत आहे. सध्या जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे, पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, उपविभागीय अधिकारी हे देखील संबंधित माळ हिप्परगा गावाजवळ तळ ठोकून आहेत. सध्या शान सूर्यवंशी व वैभव गायकवाड या दोघांचाही शोध घेणे सुरू आहे.